जाऊया मॅचच्या दिशेनं. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिना आयोजित श्री मानादेवी चषक 2024 तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय, खेळताय आणि जगताय देखील. गेले कित्येक वर्ष पाटण तालुक्याचा प्रवास परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न पाटण तालुक्यानं जरूर केलाय. गावागावाला एकत्र आणणारं क्रिकेट आज संपूर्ण विश्वानं डोक्यावरती घेतलंय. आज आखाती देशामध्ये देखील टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा खेळवल्या जातात आणि याच क्रिकेटला साबेवाडी टीम या एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. आणि याच क्रिकेटला सध्या तालुक्यानं पाटण तालुक्यानं देखील डोक्यावरती घेतल्या. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर जुळेवाडी या टीमचा आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक वेगवान गोलंदाज मिस्टर सचिन. अतुलचा पहिला चेंडू यावेळी मात्र अगदी खेळत असताना शैलेश वेगाने जातो, चेंडू गॅदर करतोय. एक आयकॉन लेवलचा खेळाडू म्हणजे अतुल साबळे, जो आपण पाहिलं तर साबळेवाडी टीम मधून बिलॉंग करतो. बरेचसे आयकॉन म्हणून त्यानं स्पर्धा पीटीपीएलच्या खेळल्या. तदनंतर आपण पाहिलं तर आयकॉन लेवलला देखील सचिन ला खेळताना आपण पाहिलं ॲज अ गोलंदाज प्रथमेश सध्या स्ट्राईक वरती. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटीवरती सरळ आलेला नाहीये. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला थोडंसं फंबल झालंय क्षेत्ररक्षण करत असताना. चेंडू अगदी पकडण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी सुधार करेपर्यंत भेटलेल्या वेळेमध्ये या धावा कंप्लीट केल्या गेल्या तब्बल 2. रनिंग बिटवीन द विकेट तब्बल चांगली आहे, जिथे कमेंटमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ देखील बघायला भेटतोय. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी 3 या धावसंख्येवरती आजही स्कोररच्या भूमिकेमध्ये निखिल आमच्या सोबत जोडलाय. मगाशी रोहन होता. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, थोडासा चेंडू गती केलं, परिवर्तन केलं, थोडासा चेंज केला, बॅकअप द हँड टाकण्याचा प्रयत्न. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली गेली. चेंडू प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती जावा असा थोडासा टर्न घेऊन फलंदाजाला फसवतोय. चांगली गोलंदाजी. ओहो, शरीराचा वेध घेतोय, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न. कधीपर्यंत वाचवाल स्वतःला? अखेरी चेंडू शरीरावरती येऊन आदळतोय. अप्रतिम गोलंदाजी. काय या खेळाडूचं नाव घेत असताना पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक चांगला अष्टपैलू वेगवान गोलंदाज असं नाव सचिन यांचं घेतलं गेलं. दुसऱ्या साईडला प्रथमेश. गती परिवर्तन, बॅटच्या रडामध्ये उचललाय आहे शैलेश. तो चुकी करणार तोपर्यंत धावा तर 2 कंप्लीट केल्या गेल्यात. अजून करा रात्रभर चॅटिंग 2-2, 3-3 वाजेपर्यंत. परिणाम आहे चॅटिंगचे. लाजला तो. मस्त एक चांगला खेळाडू आहे. तो चुका करण्यासाठी मैदानात येत नसतो. एखादा खेळाडू चुका होतात, पण शैलेशकडे तेवढी ताकद आहे. जेवढ्या धावा त्याने खर्च केल्या तेवढ्या तो गोळा करू शकतो. पार्ट ऑफ द जोक. स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी गुडले स्पॉट वरती. चांगली गोलंदाजी. कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न राहिलाय सचिन यांचा. चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी म्हणता येईल. टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 7 धावसंख्या, 7 ऑन अ स्कोर कार्ड. आता शैलेशची गोलंदाजीसाठी जरूर दाखल होतोय. मराठा वॉरियर जुळेवाडी टीम गेले कित्येक वर्ष आपण पाहिली तर तेच खेळाडू सातत्याने आपण पाहिले तर या टीमला सांभाळतात. सचिन असेल, दीपक दादा असेल, दुसरा कॅप्टन एक सचिन आपण पाहिलं तर सचिन दादाने देखील कॅप्टन्सी गतवर्षी सांभाळली होती. अधिक दादा असेल, दीपक दादा असेल, असे बरेचसे, सोमा असेल, असे बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर या टीम सोबत जोडले गेलेले आहेत. अतुल सध्या मात्र स्ट्राईक वरती. ओहो, फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. चुकी होणार नाहीये. लेजंड प्लेयर आहे दीपक दादा. अप्रतिम कॅच पकडली आहे. अगदी आरामामध्ये ऑस्ट्रेलियन स्टाईल ही झेल पकडली आहे. आणि साबळेवाडी टीमचा आयकॉन खेळाडू अर्थातच अतुल साबळेला मात्र माघारी पाठवलं. शैलेशनं याआधी आपण पाहिलं जी कॅच ड्रॉप केली ती भरून काढली मी म्हणेल. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवरती बॅटर गॉन झाला. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर जुळेवाडी टीम एक चांगली छोटीशी टीम मीटिंग या टीमच्या माध्यमातून केली जाते. जुळेवाडी टीमच्या खात्यामध्ये प्राइज आलंय यंदा या सीझनला. मग तीच अधिक दादा सोबत चर्चा करताना अधिक कॅप्टनने सांगितलं की प्राइज आलंय आमच्याकडे, मात्र या मैदानामध्ये ते मॅच जिंकू शकले नाहीयेत हे त्या कॅप्टनने सांगितलं. त्यांना आज जरूर अपेक्षा आहे की या मैदानामध्ये आम्ही प्राइज मारू याची.
तर दुसऱ्या साईडला साबरेवाडी टीम देखील प्राइजची अपेक्षामध्ये आहे. एखाद दुसरं प्राइज आमच्या खात्यामध्ये यावं. नवीन बॅटर मैदानामध्ये मिस्टर किरण, आशेचा किरण. यॉर्कर मान दिला अगदी हलक्या हातानं, एक धाव कंप्लीट केली जाते. क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला तुम्हाला मान द्यावाच लागतो, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावाच लागतो. क्रिकेट आहे. अप्रतिम गोलंदाजी शैलेश, एक अष्टपैलू. कॉलनी क्रिकेट देखील तेवढाच जबरदस्त खेळतो. एक गाव अकरा देखील तेवढंच जबरदस्त खेळताना शैलेशला पाहिलंय. प्रथमेश शेजबाई दुसऱ्या साईडला. बॅकफुटला स्क्वेअर कट, अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेळाडू येतोय. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. या मॅच मध्ये मात्र प्रथमेश शेजवळ शांत राहिला. साबळेवाडी टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे, खुकमी एक्का या मॅच मध्ये चालला नाहीये. धडाधड विकेट माघारी गेलेत. दोन्ही मोठ्या विकेट माघारी गेलेत. दोन्ही मोहरे, दोन्ही हिरे या टीमचे माघारी जात असताना मराठवाडी टीमने टाकलेल्या जाळ्यामध्ये दोन्ही मोठे मासे अडकले गेलेत. साबळेवाडी टीमचे नाराज असेल खेळाडू, कारण की एवढे दिवस, एक आठवडा आपण वाट पाहतो या स्पर्धेची की माझी बॅटिंग कशी होईल. बरेचसे स्वप्न बघत असतो, मात्र जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा हाती अपयश लागतं, तेव्हा प्रत्येकाच्या टीकेला सामोरं जावं लागतं. आणि अशावेळी जेवण पण गोड लागत नाही. हे आहे आठवडाभर वाट बघायची या एका दिवसाची, या 3 ओव्हरसाठी, आणि तिथे खेळ झाला नाही तर प्रत्येकाच्या टीकेला सामोरं जायचं. गती परिवर्तन, फटका थोडासा अगदी फसला गेला होता. चांगली गोलंदाजी होते, मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न अपयशी राहील. एकाच धावेती समाधान. शैलेशच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर कट गोलंदाजी टाकली जाते. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवल्यागत चेंडू अगदी सांगेल त्या दिशेला वळवण्याची अगदी क्षमता या गोलंदाजाकडची गुणवंत आहे. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले 8 लॉस ऑफ दी 2. तन्मय एका साइडला, दुसऱ्या साइडला किरण. हे दोन्ही बॅटर साबळेवाडी टीम कडून सध्या मैदानामध्ये. पुन्हा ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक, एक कव्हरचा एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षण यावी, मात्र बॅकअप येईल. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी योग्य आहे, बॅकअप आहे. बॅकअप असणं गरजेचं आहे. म्हणजे क्रिकेट किंवा आयुष्य, तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं खूप महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या तब्बल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तब्बल 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 5 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील फटका थोडासा फसला जातोय. टर्न खेळण्याचा प्रयत्न. सचिन बघा किती वेगानं आलाय. यावेळी कम्युनिकेशन नाहीये. 3 ते 4 खेळाडू. सचिन खूप लांबून आला होता. सर्कलचा खेळाडू पोहोचेपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या तब्बल 2, आणि 2 षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावसंख्या. वांगवॅली क्रिकेट क्लब महिना आयोजित श्री मायादेवी चषक 2024 तुम्ही पाहता. 1975 पासून झालेली सुरुवात. सध्या आपण पाहिली तर 50 वर्ष या परंपरेला, क्रिकेटच्या या परंपरेला पूर्ण झालेत. आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील 5वं वर्ष या स्पर्धेचं तुम्ही पाहता. बऱ्याचशा स्पर्धा झाल्या आपण पाहिलं तर 40+ मैदानामध्ये. अगदी ऐरोलीच्या 40+, गोठवली 40+ मध्ये ही स्पर्धा भरवली गेली. ऐरोलीमध्ये देखील ही स्पर्धा डीमार्टच्या समोर भरवली गेली. तदनंतर तळवलीमध्ये देखील ही स्पर्धा झाली. RSA मैदानामध्ये देखील ही स्पर्धा झाली. असे तब्बल 4 ते 5 वर्ष ही स्पर्धा सातत्याने खेळवली जाते. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं मिस्टर समीर. कट चेंडू, वॉट अ बॉल यार. काय गोलंदाजी. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलला, हवेमध्ये हेळकावा घेणारा चेंडू रंग बदलून चकित करून निघून गेला. वॉट अ बॉल यार. काय गोलंदाजी आहे. याला बोलतात जादूगर. एका पॅकेज मध्ये 3 धमाके. पुन्हा चेंडू फिरतोय. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. खेळाडू डीपेक्षा कव्हर रिजनचा वेगाने येतोय. गॅदर केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडासा फसू शकतो, मात्र दुसरी धाव बघता बघता वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट.
चित्याची चाल, हन्नाची गती, कमेंटमेंट, कमेंट आणि ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये बघायला भेटतो. विठ्ठल ड्राइव केला, डीप एक्स्ट्रा कवर, रीजन, वन बाउंस, मस्तक पे दस्तक देती हुई ये भी गेंद चली गई सीमारे से बाहेर. वॉट अ स्ट्रोक या, अगदी मस्तकवरती दस्तक, डोक्यावरती ठकठक करून निघून जाते आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडंसं वलय येतं. संघाची धावसंख्या थोडीशी चमकते, आकार घेते, उकार घेते आणि या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली, जे जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या, 17 धावसंख्या. रोहन, तुझा किती लाड केला तरी एंट्री फी घ्यावीच लागणार भाऊ. टीमची टोटल अगदी 17. यावी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रीजन मधून एक धाव यावी कंप्लीट केली जाते. पहिली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित ही दुसरी धाव देखील पूर्ण होते. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे भाई, हम लेंगे जरूर. घ्यावं लागतं, एक हात से नाही तर दोन्ही हाताने घ्यावं लागतं. स्ट्रायकरचा फलंदाज किरण दमलाय, थकलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो, हेही खरं आहे. किरण आशेचा किरण आहे, संघाचा किरण आहे. अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा सर्व गोष्टी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येतं, वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. जबाबदारी आहे 2 चेंडूची, 2 मध्ये चांगले धावा हवेत. तब्बल जाऊन पोहोचले 19. चांगला स्कोर आहे मी म्हणेल साबेवाडी टीम साठी. फटका आफासला जातोय हवेमध्ये. कॅच साठी कोण येणार अजून ठरलं नव्हतं. दीपक दादा, ओहो, कॅच यावी मात्र कधी सुट्टी आहे, पण 2 धावा. वा, काय रन चोरलेत. वेलकम पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे कार्याध्यक्ष आणि पीटीपीएल कमिटी सचिव आणि पाटण तालुक्यातील हिंदू डॉन अर्थातच पप्पू दादा मुकादम, आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. जय श्रीराम मुकादम, वेलकम. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचले अगदी 21 या आकड्यावरती. 21. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पुन्हा स्क्वेअर कट, अप्रतिम फटका आहे, खेळाडू सरळ त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन होत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे शांत होतोय आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे 21 आणि 22 धावेचं आव्हान प्रथम बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर जोयवाडी संघाला दिले. 22 रन्स टू विन. याआधी जी मॅच झाली शिरळची, त्या शिरळ संघाचा विजयामध्ये असलेला जय त्या मॅचचा हिरो राहतोय. तर विनंती करेल जय, आपण या मॅन ऑफ द मॅच शिरळ संघाचा जो राहिला होता जयच्या साईजची टी शर्ट खास बाहेरून मागवण्यासाठी थोडा वेळ घेतला आम्ही. टीम या लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. आज बरोबर टायमिंग वरती मॅच चालू आहे. पहिला गट आपला 12 12:30च्या आत संपतो
पण आज बऱ्याचशा मॅचेस लवकर संपल्यामुळे वेळ बराचसा आहे. चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आदरणीय तानाजी शेवाळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय साहेब. अप्रतिम खेळ राहिलाय शिरळ संघ. आजही शिरळ संघाचा दबदबा तळवलीमध्ये पहिल्यांदाच एंट्री करून पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये विजय झालेला शिरळ संघ आहे. एक चांगली एंट्री शिरळ संघाची या तालुक्यामध्ये झाली. मी म्हणेल विजयानं एंट्री या शिरळ संघाची झाली तालुक्यामध्ये. आणि जय आजच्या या पहिल्या मॅचचा विजय संघाचा मॅन ऑफ द मॅच त्याला दिला जातोय. वेल प्लेड. यानंतर विजय संघामध्ये आणि शिरळ संघामध्ये मॅच होईल. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. थोडासा घेऊया स्पीडअप. चला थोडासा घेऊया स्पीडअप. या मॅच मध्ये तब्बल 22 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 22 रन्स टू विन. 22 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत विजयासाठी. शैलेश एका साईडला आपण पाहिलं तर एकता पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा आयकॉन लेवल खेळाडू सध्या मात्र अगदी मैदानामध्ये दाखल झालाय जुळेवाडी या टीम कडून. दुसऱ्या साईडला मिस्टर सचिन गोलंदाजीसाठी अर्थातच अतुल मैदानामध्ये दाखल झाला साबळेवाडी टीम कडून. स्ट्राईकला शैलेश, नॉन स्ट्राईकला मिस्टर सचिन आणि गोलंदाजीसाठी मिस्टर अतुल. दोन्ही आयकॉन लेवल खेळाडू एकमेकांसमोर आलेत. दोन्ही बब्बर शेर एकमेकांसमोर. आयकॉन लेवल ही फाईट चांगली होईल. एका साईडला शैलेश, दुसऱ्या साईडला अतुल. पहिला चेंडू सो हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अतुलची बॉडी लँग्वेज कदाचित लेमन कट होता का नाही. चांगली गोलंदाजी. म्हणून मगाशी चर्चा केली की जेव्हा दोन आयकॉन लेवल खेळाडू, दोन बलाढ्य खेळाडू एकमेकांसमोर येतात, 2 शेर 1.25 शेर एकमेकांसमोर येतात, तेव्हा मॅचचा आनंद वेगळा येतो, मॅचची मजा वेगळी येते. शैलेश टू अतुल. यावेळी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला रिजन मध्ये. अगदी थर्ड स्लिपला चेंडू निघून जातोय. डिक्लेअर एका धावेसाठी. अतुलकडे व्हेरिएशन आणि साबेवाडी टीमची बॉलिंग अटॅक ही जबरदस्त आहे, हे विसरून चालणार नाही. किरण या टीम मध्ये शैलेश सध्या आपण पाहिलं तर तब्बल 22 धावेच्या आव्हानासाठी आपल्या टीमची संपूर्ण जबाबदारी घेऊन मैदानामध्ये दाखल झाला. पॉवर प्लेचं शेट खूप महत्वाचं असतं प्रत्येक टीमसाठी. एक तर धावा येतात, नाही तर धावा थोड्याशा थांबतात. ओहो व्हॉट अ बॉल. ही गोलंदाजी आहे, ही गोलंदाजी आहे. चेंडू पडतोय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती फसवलं गेलं. बॅट समोर आली, चेंडूने काटा बदलला, रंग बदलला. हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू फसवून निघून गेला. अबाय का मजा. कारण की एखादा अष्टपैलू खेळाडूच्या समोर कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन जेव्हा गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याला फसवतो तेव्हा मॅचला वेगळी मजा येते. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. दोन्ही आकड्यावरती सध्या मात्र तब्बल 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे.
हो, यावेळी देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला बॅकवर्ड स्पेलिंग रिझन मधून चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल का शैलेश? फेकी अगदी आरामामध्ये केली आहे, खूप वरून ही फेकी फ्लाइटेड नव्हती. ओहो, 2 धावा या चोरल्या गेल्यात मी म्हणेल, पण चेंडू अजून थोडासा पुढे गेला असता तर डिक्लेअर असती. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. महत्वाचा रनआउट आणि मोठा रनआउट होता जो सचिन आउट झाला. कारण की सचिन रनआउट झाला ना, या टीमला थोडासा साबेवाडी टीमला आत्मविश्वास भेटलाय. कारण की एक महत्वाचा युटर्न असतो, जिथे विकेट येणं महत्वाचं असतं, तो युटर्न थोडासा भेटलाय, टर्निंग पॉइंट थोडासा भेटलाय. आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले आतापर्यंत 5 या आकड्यावरती. फक्त 5 धावसंख्या, 22चं आव्हान आहे, म्हणजे 12 चेंडू, अद्याप 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावा विजयासाठी हव्या असताना साबेवाडी टीमचा महत्वाचा गोलंदाज किरण, मगाशी चर्चा केली की टीम कडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. ओव्हर क्रमांक 2 खूप महत्वाची. आणि पटन टेनिस क्रिकेटचा कव्हर ड्राईव्ह स्पेशलिस्ट अर्थातच अधिक काटकर मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंगला अधिक काटकरला तुम्ही पाहताय. न्यू बॅटर या मॅच मध्ये एक 22 धावेची आवश्यकता आपल्या टीमला असताना, 22 धावाचे चेसिंग असताना अजूनही 17 धावा करण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झालेत. ओहो, चांगला चेंडू पडतोय, कदाचित लीडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. मोठा मासा गळाला अडकलाय. या मॅचचे सूत्र थोडेसे हल्ले जात आहेत. साबेवाडी टीम कडे असलेली बॉलिंग अटॅक आजही तोच रेकॉर्ड करते का? कारण की साबेवाडी टीम आतापर्यंत विजयी 50 ते 70% विजय त्यांनी बॉलिंग अटॅक वरतीच मिळवले. हा साबेवाडी टीमचा इतिहास राहिलाय. महत्वाचे विकेट, चायनीज कट, लेमन कट, कॉट बिहाइंड विकेट, बॅटर गॉन. तदनंतर मिस्टर दीपक दादा बॅटिंग साठी दाखल झालेत मैदानामध्ये. एक लेजंड प्लेयर. पण जुएवाडी टीमचा शैलेश आहे, तोपर्यंत मॅच ऑन आहे, तोपर्यंत मॅच जिवंत आहे, तोपर्यंत मॅच मध्ये मजा आहे. शैलेश आहे तो मॅच आहे, शैलेश आहे तो आनंद आहे, शैलेश आहे तो कदाचित दिवाळी आहे. टीमची टोटल अगदी 5 या आकड्यावरती अजूनही स्थिर आहे. पहिला चेंडू अगदी बॅटर गॉन झाला कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळी देखील सुरेख फटका, जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर आहे. वॉट अ स्ट्रोक यार, वॉट अ स्ट्रोक. जणू पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलेत की काय. एखादा फलंदाज येतो काय, पहिला चेंडू ती षटकार लगावतो काय. दबाव घेण्यापेक्षा दबाव टाकणं महत्वाचं आहे.
आधी टीम दबावामध्ये होती, आता समोरच्या टीम वरती दबाव थोडासा वाढला गेला. पहिला दबाव होता, आता दबदबा आहे. अकरा धावा, 11 ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॅट स्विंग केली, बॅटची बॉटमला होता, हँड मुवमेंट चांगली होते, अँड कोऑर्डिनेशन चांगलं आहे. यावेळी देखील फटका त्याच रिझन मधून, डीप मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू येतोय. कदाचित यावेळी बॅकअप चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. प्रथमेश होता, चेंडूपर्यंत पोहोचलाच होता. एक चांगला फिल्डर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू तो होता आहे. टीम साठी चांगली मदत झाली त्याच्या या क्षेत्ररक्षणाची. आणि अखेरीस 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात. 12 धावसंख्या, 13 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. 13 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील त्याच रिझन मध्ये अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू वेगाने येतोय. गॅदर केलेला चेंडू फेकेपर्यंत धाव फक्त एक कंप्लीट केली आहे. 15 धावसंख्या, 15 ऑन स्कोर कार्ड. 14 धावसंख्या, 14. ओव्हर क्रमांक 2. तब्बल चेंडू आता फक्त बाकी आहेत 2 ओव्हर क्रमांक 2 मधील. 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. अजूनही 8 धावा हव्यात 8 चेंडू मध्ये. बॉल टू इक्वेशन मॅच आले. 8 चेंडू 8 धावा. ड्राइव्ह, सुपर ड्राइव्ह, व्ही शेप मध्ये, व्ही फॉर विक्ट्री. आणि शैलेश या मॅच मध्ये आता मात्र शेवटच्या काही चेंडू मध्ये आक्रमण भूमिका पार पाडतोय. या चौकारांना आता फक्त 4 पावलं दूर आहे संघ. जुळेवाडी टीम आपल्या विजयापासून. बरेचशा अडचणी तुमच्या समोर येतील, पण त्याच अडचणींना 2 हात करून त्यांच्याशी लढण्याची हिंमत जेव्हा दाखवता, तेव्हाच तर यशाचं शिखर तुम्ही गाठता. आणि या मॅच मध्ये यशाचं शिखर गाठण्यासाठी काही पावलं दूर आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर फटका चांगला खेळलाय. प्रथमेशचा चांगला निर्णय होता. चेंडूपर्यंत जाणं, 1 धाव तर कंप्लीट केली जाते. तब्बल 3 धावा आता मात्र दूर आहे संघ. आणि आता 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे विजयासाठी. प्रथमेशचा निर्णय चांगला होता की प्रथमेश या चेंडूसाठी कॅचसाठी जर थांबला असता, मागे थांबला असता, तर कदाचित चेंडू निघून गेला असता, मॅच संपली असती. चेंडूवरती जाणं महत्वाचं ठरलं. छोटीशी टीम मीटिंग लगेच संपूयात. आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये एखादा नौका गोलंदाज बाहेर काढायचा. कोणावरती विश्वास ठेवला जाईल या मॅच मध्ये? 6 चेंडू मध्ये तब्बल 3 धावा हव्यात. तो विश्वास 11 खेळाडूंचा जपावा लागतो, ठेवावा लागतो. आज सचिन देसाई इन ऍक्शन बघायला भेटतील रॉयल 11 मेन टीम कडून. इन ऍक्शन प्लेयर यानंतरच्या मॅच मध्ये ते देखील बघायला भेटतील. 6 चेंडू 3 धावेची गरज आहे यामध्ये. या मॅच मध्ये जो विनिंग राहील तो शिरळ संघासोबत 2 हात करेल. बॅकफुटला स्क्वेअर कट चेंडू, कदाचित विजयी फटका येतोय का? होय, या मॅच मध्ये डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू निघून जातोय. 1 धाव फक्त. 2 धावेची अजूनही गरज आहे. शिरळ संघ कॅप्टन प्लीज या शिरळ संघाचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे. टॉस लगेच केला जाईल थोड्याच वेळामध्ये. सोडून दिला जातोय. यावेळी मात्र पाहिला ओळखला, पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. फक्त 1 धाव आता दूर आहे संघ. आपण पाहिलं तर जुळेवाडी टीम, मराठा वॉरियर्स, जुळेवाडी टीम. फटका आता हवेमध्ये, जाग्यावरून अखेरीस शैलेशने हात ओपन केले. शेवटच्या मुवमेंटला मॅच विनिंग षटकार त्यानं लगावला आणि संपवली ही मॅच. अप्रतिम खेळ राहिला दोन्ही संघांकडून. जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी, हार्ड लक बॅड लक, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि खूप छान खेळ मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाचा राहिला. विनिंग फटका शैलेशच्या बॅट मधून येताना आपण पाहिला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये पुकारूयात. तोपर्यंत आपण टॉस उडवून घेऊयात. Yes, both the captains. या शिरळ संघ